मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक स्फोटक विधान केलं. त्यांनी असं सांगितलं, की मी आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे काही फॉलो करत नाही, मान्य करत नाही आणि मला काही आंतरराष्ट्रीय कायद्याचं मला काहीही पडलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं, की मी माझी मोरॅलिटी म्हणजे माझी जी नैतिकता आहे त्याला मी फॉलो करेल. आंतरराष्ट्रीय कायद्याचं माझ्या दृष्टिकोनातून शून्य महत्त्व आहे. आणि माझी मोरॅलिटी आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांची मोरॅलिटी काय आहे? म्हणजे साधारणतः मागच्या वेळेला जेव्हा ते निवडणूक त्यांच्या पहिल्या टर्मनंतर हारले होते आणि त्यानंतर कशा पद्धतीने रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन काँग्रेसवरती प्रचंड मोठा हल्ला केला होता. किंबहुना डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी सांगण्याची गरज नाही. पण जर त्या ज्या पद्धतीने त्यांची मोरॅलिटी त्यांना डायरेक्ट करत असेल, याच्यावरनं भविष्यातल्या त्यांच्या ॲक्शन्स काय असतील याची कल्पना ही आपल्याला स्पष्टपणे येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, मी आता तुम्हाला ज्याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे, तो एका अशा विश्वरचना ही भविष्यामध्ये आकाराला येते आहे, की जी पूर्णतः संघर्षावरती आधारलेली विश्वरचना असेल. आणि मागेही माझ्या काही व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगितलेलं आहे, की हा संघर्ष सुटण्यासारखा नाहीये. तो आणखीन व्हायरल होत जाईल, तो स्पायरल होत जाईल. आणि त्याचं रूपांतर एखाद्या मोठ्या युद्धामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा जो नवीन ऑर्डर विश्वरचना जी आकाराला येते आहे, ही विश्वरचना प्रामुख्याने 2 प्रकारच्या गटांमध्ये येते आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका आहे, जी आपली अथॉरिटी जी आहे त्याला रिअसर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जी अमेरिकेचं दुसऱ्या महायुद्धानंतरचा एक दबदबा जागतिक राजकारणामध्ये होता आणि नंतर त्याला उतरती कळा लागली. अमेरिकेची अर्थव्यवस्था कर्जाच्या विळख्यामध्ये अडकली आणि जो अमेरिकेचा प्रत्येक जागतिक प्रश्नामध्ये नाक खुपसण्याचा अमेरिकेचा जो प्रकार होता, तो कमी झाला आणि त्यामुळे अमेरिकेचं कमी होणारं महत्त्व परत जागतिक पटलावरती आणायचं, कर्जात बुडलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचं आणि त्यामुळे आम्ही म्हणू ती पूर्व दिशा अशा पद्धतीने आपली अथॉरिटी रिअसर्ट करणं, हे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि दुसरीकडे ह्या रिअसर्शनला विरोध करणारा एक गट आहे. आणि तो विरोध करणारा गट प्रामुख्याने रशिया आणि चायना केंद्रित आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं आहे, की तुम्हाला ब्रिक्स असेल किंवा एस-सी-ओ शांघाय सहकार्य संघटना असेल, हे ऑलरेडी संघर्षाच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या अमेरिकेला आपली अथॉरिटी असर्ट करणारा एक गट आहे, तर त्याला विरोध करणारा दुसरा गट असल्यामुळे संघर्ष हा स्वाभाविकपणे होणारच. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने होईल. मग तो इराणमध्ये असू शकतो, इस्रायल पॅलेस्टाईनच्या रूपाने असू शकतो, तो चायना तैवानच्या रूपाने असू शकतो, तो अमेरिका ग्रीनलँडच्या रूपाने असू शकतो. वेगवेगळ्या रूपाने असू शकतो, पण संघर्ष हा 100% होणार आहे आणि तो व्हायरल पण होत जाणार आहे. आणि म्हणून ही जी नवीन विश्वरचना आपण बघतो आहोत, ही संघर्षावरती आधारित अशा स्वरूपाची विश्वरचना असेल. अर्थात यामध्ये ज्या जागतिक संघटना आहेत त्यांची भूमिका काय असेल? तर तुम्ही जर युनायटेड नेशन्सचं उदाहरण मित्रांनो घेतलं, तर युनायटेड नेशन्सची जी स्थापना झाली 1945 मध्ये, ही प्रामुख्याने 2 अझम्पशन्सवरती किंवा 2 आधारावरती झाली असं आपण म्हणू शकतो. त्यातला पहिला आधार असा आहे, की जे सगळ्या मोठ्या सत्ता आहेत, जे मोठे देश आहेत, ते जबाबदारीने वागतील. म्हणजे रिस्पॉन्सिबल वेने ते वागतील. हे पहिलं अझम्पशन होतं. आणि दुसरं अझम्पशन होतं, की ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया जी गेल्या 2-3 दशकांमध्ये गतिमान होती आहे आणि त्यामुळे आपल्याला जग हे एकीकरणाच्या दिशेने जाईल, आर्थिक सहकार्य वाढेल, व्यापारी सहकार्य वाढेल आणि राजकीय संघर्ष जे आहेत, ते बॅकसीट घेतील, युद्ध होणार नाहीत. या 2 अझम्पशन्सवरती युनायटेड नेशन्स ही आधारलेली होती आणि आज तुम्हाला असं दिसतंय, की हे दोन्ही अझम्पशन्स पूर्णपणे शॅटर्ड झालेले आहेत. एकीकडे ज्यांना आपण रिस्पॉन्सिबल नेशन म्हणत होतो, ते रिस्पॉन्सिबल वेनी वागत नाहीयेत. अमेरिका रिस्पॉन्सिबल वेनी वागत नाहीये, रशिया रिस्पॉन्सिबल वेनी वागत नाही, चायना पण रिस्पॉन्सिबल वेनी वागत नाहीये. दुसरं ग्लोबलायझेशनच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण असं दिसून येतं, की आता ग्लोबलायझेशन नाही, पण जग छोट्या-छोट्या पीसेसमध्ये वाटलं जात आहे. अमेरिका त्यांचं वेस्टर्न हेमिस्फिअर हा एक वेगळा पीस आहे. रशियाच्या बाबतीमध्ये त्यांचं एकूणच राजकारण हा एक वेगळा पीस आहे. चायना एशिया पॅसिफिकमध्ये चायनाचा एक स्वतंत्र पीस आहे. इंडिया म्हणून असेल, की ग्लोबल साऊथचं नेतृत्व करतो, हा एक स्वतंत्र पीस आहे. म्हणजे जगाची विभागणी ही छोट्या-छोट्या पीसेसमध्ये झालेली आपल्याला दिसून येते आहे. त्यामुळे एक जी विश्वरचना दुसऱ्या महायुद्धानंतर ही प्रामुख्याने आकाराला आली होती, जी प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या अझम्पशनवरती टिकून होती. एक तर ग्लोबलायझेशन, दुसरं रिस्पॉन्सिबल वेनी मोठ्या सत्ता वागतील. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आज दिसून येत नसल्यामुळे युनायटेड नेशन्स किंवा इतर सगळ्या जागतिक संघटनांचं महत्त्व
अतिशय कमी होऊन गेलेला आहे आणि आता ह्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि ही संघर्षाची सुरुवात 2026 मध्ये झाली, ज्याची सुरुवातच अमेरिकेची व्हेनेझुएलावरती जी मिलिटरी ॲक्शन झाली आणि ज्याच्या माध्यमातनं त्यांनी डेल्टा फोर्सेस तिकडे उतरवल्या आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षांना किडनॅप केलं. आता त्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं, की आमच्या रडारवरती आणखीन 3 देश आहे. मग त्यांनी कोलंबियाचं नाव घेतलं, क्युबाचं नाव घेतलं आणि मेक्सिकोचं नाव घेतलं. यानंतर सातत्याने डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून एक बाब सारखे त्याचा पुनरुच्चार करत आहेत आणि ती आहे अमेरिका ग्रीनलँडला टेकओव्हर करणार. आता हा जो ग्रीनलँड आहे, हा टेकओव्हर करण्याची त्यांचे जे स्वप्न आहेत, त्याच्याविषयी त्यांची जी भाषा आहे, ही अतिशय आक्रमक बनत चालली, अग्रेसिव्ह बनत चालली आहे. खरं तर ग्रीनलँडवरती अमेरिकेने दावा सांगणं किंवा ग्रीनलँड मिळवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न करणं हे काही नवीन नाहीये. अमेरिका त्यासाठी गेल्या 150-200 वर्षापासून प्रयत्न करतोय. परंतु अशा प्रकारच्या ऑफर्स अमेरिकेकडनं अनेकदा दिल्याही गेलेल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प भाषा वापरत आहेत, ती इतकी आक्रमक आहे, ती लष्करी हस्तक्षेपाची भाषा आहे आणि ती मोठ्या प्रमाणावरती युरोपियन देशांमध्ये धडकी भरवणारी आहे. त्यामुळे आज आपण याही गोष्टीचा विचार करणार आहोत, की जे युरोपियन देश अमेरिकेला आपला मित्र मानत होते, ते आता त्यांच्यामध्ये आणि अमेरिकेमध्ये देखील मोठा संघर्ष येत्या काळामध्ये तयार होऊ शकतो. आता याची सुरुवात कशी होती ती बघा, की आता व्हेनेझुएलानंतर अमेरिकेने आपलं सगळं लक्ष ग्रीनलँडकडे वळवलेलं आहे. ग्रीनलँडच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच्या माझ्या अनेक व्हिडिओजमधनं तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती दिली आहे. पण आज मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, की हे जगातलं सगळ्यात मोठं आयलंड किंवा सगळ्यात मोठं बेट आहे असं आपल्याला याला म्हणता येईल. याचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे आणि त्या स्ट्रॅटेजिक लोकेशनमध्ये प्रामुख्याने ज्या 2 मोठ्या सत्ता आहेत, रशिया आणि अमेरिका, याच्या बिलकुल सेंट्रलला ते आहे. अमेरिकेपासून साधारणतः 3200 किलोमीटर दूर हे ग्रीनलँड येतं. या ग्रीनलँडचं एक महत्त्व असं आहे, की या ग्रीनलँडमध्ये जरी सगळा बर्फ आता त्याचं आच्छादन असलं, तरी काही काळाने हा वितळला जाईल. ग्लोबल वॉर्मिंगचा हा इफेक्ट असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे भूगर्भामध्ये लपलेले जे मिनरल्स आहेत, विशेष करून रेअर अर्थ मिनरल्स आहेत, जे आता अमेरिकेची सगळ्यात मोठी गरज आहे आणि त्यासाठी या ग्रीनलँडचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणावर. मित्रांनो, आता जागतिक व्यापार असेल किंवा आजकाल तुम्हाला दिसत आहे, की जसं सोन्या-चांदीचं महत्त्व आहे, तसं रेअर अर्थ मिनरलचं पण अतिशय महत्त्व आहे. मग ज्याच्यामध्ये अगदी कोबाल्ट पासनं अनेक असे मिनरल्स आहेत, की जे तुम्हाला मायक्रोचिपपासून सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी अत्यंत गरजेचे असतात. आणि आता ह्या व्यापारामध्ये चायनाची प्रचंड मोठी मोनोपोली आहे. चायना हे सगळं मार्केट करतो, कारण चायनामध्ये त्याचं प्रोडक्शन पण आहे आणि त्यामुळे अमेरिकेला ओव्हर डिपेंडंट चायनावरती राहावं लागतं रेअर अर्थ मिनरलसाठी. आता मुद्दा असा येतो, की अमेरिकेला ही डिपेंडन्सी जर कमी करायची असेल, तर ग्रीनलँड हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असू शकतो. आता लक्षात घ्या, की या ग्रीनलँडच्या संदर्भामध्ये अमेरिका एवढा अग्रेसिव्ह का बनला? डोनाल्ड ट्रम्प एवढा अग्रेसिव्ह का बनला? तर हे जो ग्रीनलँड आहे, हा डेन्मार्कचा एक भाग म्हणून त्याला संबोधलं जातं. खरं तर ही डेन्मार्कची कॉलनी होती, वसाहत होती. डेन्मार्कने 200-300 वर्ष त्याच्यावरती राज्य पण केलं आणि त्यानंतर आपण असं बघतो, की साधारणतः 1960-70 मध्ये मग त्यांना एक ऑटोनॉमी बहाल करण्यात आली. पण आता सुद्धा जी ऑटोनॉमी त्याची आहे, ती प्रामुख्याने अशी आहे, की ग्रीनलँडला त्यांचं स्वतःचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ते स्वायत्त आहेत. मात्र त्यांचं परराष्ट्र धोरण जे आहे, ते डेन्मार्क पाहतो. त्यांचं संरक्षण जे आहे, ते डेन्मार्क पाहतो आणि त्यांची वित्त म्हणजे आर्थिक बाबी पण डेन्मार्क पाहतो. डेन्मार्ककडनं तिथं अ, फार मोठ्या प्रमाणावरती वित्तीय मदत देखील केली जाते. आता ह्या ह्या ज्या ग्रीनलँडचं आहे, या ठिकाणी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1951 साली एक एअर बेस तयार केला. अर्थात हा एअर बेस यासाठी गरजेचा होता, की ग्रीनलँडला अमेरिकेचे कान आणि डोळे म्हटलं जातं. कान आणि डोळे का म्हटलं जातं? कारण जर तुम्ही ग्रीनलँडवरती कंट्रोल केला, तर तुम्हाला रशियाच्या आणि चीनच्या सगळ्या हालचालींवरती कंट्रोल करता येतो. आता बघा, अमेरिकेने 1951 साली याच ग्रीनलँडवरती आपला एक एअर बेस तयार केला. नंतर अमेरिकेने त्या ठिकाणी मिसाईल ठेवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची जी प्रसिद्ध अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, म्हणजे जर अमेरिकेवरती अटॅक करण्यासाठी एखादं मिसाईल रशियाकडनं आलं, तर त्या मिसाईलला ट्रॅक करणं आणि त्याला डिस्ट्रॉय करणं हे ग्रीनलँडवरनं पॉसिबल आहे. त्यामुळे अमेरिकेकडे येणारं कोणतंही मिसाईल हे ग्रीनलँडमध्येच अडवलं जाईल, तिथंच त्याला डिस्ट्रॉय केलं जाईल आणि म्हणून रशियाच्या काय हालचाली आहेत, या सगळ्या पूर्णपणे त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी
अमेरिकेने एक अतिशय मोठी सर्वसमावेशक अशी एअर डिफेन्स सिस्टम ही ग्रीनलँडमध्ये तयार करून ठेवली आहे. आता मुद्दा याच्यामध्ये असा आहे, की या ग्रीनलँडच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा ऑफर 1860-70 मध्ये अमेरिकेने एकदा दिली होती आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं, की आम्ही तुम्हाला $100 मिलियन द्यायला तयार आहोत. त्याच्या त्याच्या किमतीचं सोनं आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. डेन्मार्कला सांगितलं होतं, की तुम्ही आम्हाला हे देऊन टाका. त्यानंतरही वारंवार अमेरिकेकडनं अशा प्रकारच्या ऑफर्स डेन्मार्कला दिल्या गेल्या. ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा 2019 मध्ये ते डेन्मार्कच्या भेटीवर जाणार होते आणि त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा ग्रीनलँडच्या ओनरशिपची चर्चा करायची होती. परंतु डेन्मार्कने स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कची आपली जी भेट होती, ती देखील रद्द केलेली होती. आता त्यांना हा का पाहिजेल आहे? तर आता ते केवळ विनंतीच्या भाषा बोलत नाही अमेरिका. ते असं म्हणतायत, की आम्ही पहिले आपल्या डेन्मार्कला सांगू, की तुम्ही आम्हाला हँडओव्हर करा हे. आता ते लीजवर घेण्याची पण भाषा नाही करत आहे. ते म्हणतायत, की आम्हाला ग्रीनलँड विकत पाहिजेल आहे. त्याच्यावर आम्हाला पूर्णपणे आमचा ताबा पाहिजेल आहे. अशी ती भाषा करतायत आणि ते असं म्हणतायत, की आता तुम्ही आम्हाला गोडी गुलाबींनी दिलं तर ठीक आहे, आम्ही तुम्हाला काही पैसे देऊ, त्या संदर्भात काही ऑफर्स आम्ही तुम्हाला देऊ. पण जर तुम्ही द्यायला तयार नसाल, तर जशी व्हेनेझुएलामध्ये मिलिटरी इंटरफेअर केला, लष्करी कारवाई केली, तशी आम्ही ग्रीनलँडच्या विरुद्ध लष्करी कारवाई करू. अशा प्रकारची उघड धमकी डोनाल्ड ट्रम्पने दिली आहे. एवढंच नाही, तर अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक पारित झालेलं आहे आणि त्या विधेयकानेही अमेरिकेच्या अध्यक्षांना हे पूर्ण अधिकार दिलेले आहेत, की तुम्ही या बाबतीत निगोशिएशन्स करा आणि तुम्ही कसंही करून ग्रीनलँड आपल्या कब्जामध्ये घ्या. हे का घडतं हे लक्षात ठेवा. आता याच्यातनं अमेरिकेला याची पूर्ण कल्पना आहे, की भविष्यामध्ये रशिया आणि चीन बरोबर अमेरिकेचा संघर्ष वाढणार आहे. जर तो संघर्ष वाढला तर रशिया आणि चीनच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे आणि दुसरं, हा संघर्ष वाढल्यानंतर जर चीनने रेअर अर्थ मिनरल्सचा सप्लाय अमेरिकेला बंद केला, तर अमेरिकेला पॅरलल सोर्स पाहिजेल आहे आणि म्हणून व्हेनेझुएलाचं तेल असेल, कोलंबियाचं तेल असेल, यावरती कब्जा पाहिजेल आहे. ग्रीनलँडच्या मिनरल्सवरती कब्जा पाहिजेल आहे. ही कशाची तरी पूर्वतयारी चाललेली आहे. एकदम अचानक अमेरिका एवढा अग्रेसिव्ह का होतोय? एवढा आक्रमक का होतोय? का त्यांना ग्रीनलँड विषयी एवढं ऑब्सेशन अचानक निर्माण झालेलं आहे? 150 वर्षापासून जो अमेरिका प्रयत्न करत होता, तो अचानक याविषयी एवढा आक्रमक का बनतोय? ह्या गोष्टी कोणत्यातरी भविष्यातल्या धोक्याची चाहूल देणाऱ्या आहेत, संकेत देणाऱ्या आहेत. भविष्यामध्ये कोणतेतरी संघर्ष अतिशय तीव्र होणार आहे, त्याची पूर्वतयारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं चाललेली आहे. हे याच्यातनं स्पष्टपणे अधोरेखित होतं मित्रांनो आणि त्यामुळे जर अमेरिकेने ग्रीनलँडवरती मिलिटरी ॲक्शन घेतली, कारवाई केली, म्हणजेच ती डेन्मार्कवरती करावी लागणार आहे आणि त्याच्यातनं युरोप आणि अमेरिकेमध्ये संघर्ष निर्माण होणार आहे. हा संघर्ष का निर्माण होणार आहे लक्षात ठेवा. कारण डेन्मार्क हा अमेरिका पुरस्कृत नॅटो ह्या संघटनेचा सदस्य देश आहे. आता ही जी नॅटो संघटना आहे, या नॅटो संघटनेची जी घटना आहे, त्या घटनेचं त्याला चार्टर आपण असं म्हणतो. त्या घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे, की जर नॅटोच्या वरती कोणत्याही सदस्यावरती कोणत्या एखाद्या देशाने आक्रमण केलं, मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं, तर सगळे देश एकत्र येतील आणि त्याचा विरोध करतील. आता अमेरिका जो नॅटोचा मेंबर आहे, त्याचा नेता आहे, तोच नॅटोच्या मेंबरच्या विरोधामध्ये कारवाई करतोय, डेन्मार्कच्या विरोधामध्ये कारवाई करतो. म्हणजे स्वाभाविकपणे नॅटोमध्ये पूर्णपणे खीळ पडणार, नॅटो दुभंगली जाणार आणि कदाचित नॅटो ही पूर्णपणे रसातळाला जाणार किंवा नष्ट पण होणार अशी शक्यता निर्माण झाली. अमेरिका नॅटोमधनं बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे. याचे संकेत डोनाल्ड ट्रम्पनी त्यांच्या पहिल्या कार्यकारिणीमध्येच देऊन टाकलेत. त्यांनी असं सांगितलं, की युरोपियन देशांनी खर्च वाढवावा संरक्षणावरचा आणि आता आम्ही त्याच्यातनं बाहेर पडण्याच्या तयारीत आहोत. ही शक्यता नाकारता येत नाही, की ग्रीनलँडवरनं अमेरिका नॅटो सोडू सुद्धा शकतो, नॅटोतनं बाहेर पडू शकतो. आता प्रॉब्लेमकडे आपण येऊ. आता मुद्दा असा आहे, की हे जे युरोपियन देश आहे, पश्चिम युरोपीय देश आहेत, जे नॅटोचे मेंबर होते, नॅटोच्या माध्यमातून ह्या युरोपियन देशांना एक संरक्षण कवच मिळालेलं होतं आणि त्यामुळे ह्या युरोपियन देशांनी संरक्षणावरती फारसा खर्च केला नाही. हे सगळे युरोपियन देश जे प्रामुख्याने खूप श्रीमंत मानले जातात, कारण त्यांनी सगळा खर्च लक्झरी आयटम्सवरती करायला सुरुवात केलं. त्यांचं लाईफस्टाईल एवढं प्रचंड महागडं आहे आणि आपण अनेकदा त्यांच्या मूव्हीजमधनं त्यांचं लाईफस्टाईल पाहत असतो. का? कारण ते संरक्षणावरती खर्चच करत नव्हते, कारण त्यांना प्रोटेक्शन नॅटोचं होतं. आताचा मुद्दा असा आला, की नॅटो राहिली नाही, अमेरिकेने नॅटोमधनं बाहेर पडला
तर मात्र कळीचा प्रश्न निर्माण होणार. युरोपियन देशांचं रिआर्मामेंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे यांना संरक्षणावरती खर्च करावा लागेल. म्हणजेच काय, की ते आपलं बजेट वाढवतील. अनेक देश न्यूक्लिअर बनण्याची शक्यता आहे. ऑलरेडी इंग्लंड आणि फ्रान्स हे न्यूक्लिअर नेशन्स आहेत. अजूनही इतर देश न्यूक्लिअर आर्सेनल्स मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे युरोपचं रिआर्मामेंट होण्याची शक्यता देखील येत्या काळामध्ये नाकारता येत नाहीये. त्यामुळे युरोपमधला अमेरिकेमधला संघर्ष हा भविष्यामध्ये वाढणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे, की आता जगामध्ये ही मोठी चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावरती आक्रमण केलं. व्हेनेझुएलाच्या मदतीला कोणीच नाही आलं. त्यामुळे युरोपियन देशांना अशी भीती आहे, की या व्लादिमीर पुतिन ज्याला ते प्रचंड घाबरतात युरोपियन देश, की या व्लादिमीर पुतिननी उद्या एखाद्या युरोपियन देशावरती आक्रमण केलं, जसं त्यांनी युक्रेनवरती केलेलं आहे. ऑलरेडी पोलंडच्या बाबतीमध्ये त्यांच्या धमक्या देणं चालूच आहे रशियाचं. उद्या आक्रमण केलं तर या युरोपियन देशांच्या मदतीला कोण येणार? हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे त्या मानसिकतेमध्ये नाहीयेत. त्यामुळे यांच्या पुढची चिंता युरोपियन देशांपुढची वाढती आहे. युरोपमधल्या अमेरिकेमधले संघर्ष हे येत्या काळामध्ये आणखीन वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे तुम्हाला जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट दिसून येतील. जे जिओपॉलिटिक्स आहे ते त्याची समीकरणं इतकी ड्रास्टिकली बदलतायत. एकीकडे तुम्हाला रशिया, चायना, इराण, सिरिया हा एक गट दिसेल. दुसरीकडे पश्चिम युरोपचा एक गट तुम्हाला दिसू शकतो. तिसरीकडे अमेरिका आणि अमेरिकाचं एकूणच हेजेमॉनिक वागणं हा एक गट असेल आणि चौथा इंडिया आणि इंडिया नेतृत्व करत असलेला ग्लोबल साऊथ हा एक गट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा एक एकूणच संघर्षाची जी परिस्थिती आपण पाहतो आहोत, ती येत्या काळामध्ये ह्या ज्या फॉल्ट लाईन्स आहेत, या फॉल्ट लाईन्स येत्या काळामध्ये अजून ॲग्रेव्हेट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे मेंटली आपल्याला प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे, विशेष करून भारतासारख्या देशाला, की आता आपल्या पुढची प्रायोरिटी काय असली पाहिजेल आहे. हे जागतिक राजकारण आता असं दाखवत आहे, की भारताने आपल्या एक्सपोर्टसाठी अमेरिकेवरती विसंबून राहता कामा नये. भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रांसाठी रशियावरती डिपेंड राहता कामा नये. भारताने आता रेअर अर्थ मिनरलसाठी चायनावरती डिपेंड राहता कामा नये. तर भारताने ह्या सगळ्यांमध्ये आत्मनिर्भर बनणं अतिशय गरजेचं आहे. भारताने आपलं इकॉनॉमिक प्रोग्रेस करणं, त्याचप्रमाणे आपण संरक्षणदृष्ट्या अतिशय सक्षम बनणं, हे आजचं नवीन जागतिक रचना जी तयार होते आहे, त्यामध्ये कोणीही कोणाच्या मदतीला जाणार नाहीये. तो केवळ सेल्फ परपेच्युएशनमध्ये, म्हणजे तो केवळ आपले हितसंबंध आणि आपल्या रक्षणासाठी ओरिएंट होणारी विश्वरचना असल्यामुळे भारताने हा धोका वेळीच ओळखून आपल्या डोमेस्टिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती आणि आपल्या लष्करी डेव्हलपमेंटवरती आपल्याला अतिशय भर द्यावा लागणार आहे आणि तेच ह्या विश्वरचनेमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी आणखीन स्ट्रॉंगली भारताला पुढे यावं लागणार आहे.